गड्या इकडे गेला काय तू जरा ह्यांना गड्यांनाच फिरवून आणलं मी. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामीवरच पूर्ण करते. लास्ट व्हिडिओमध्ये भेटलात सचिन आणि बाबा आलेले आहेत आणि जे काही कपडे बिपडे आणि मयुरीने जे काही सामान दिले, निशा त्यांनी जे काही दिले ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. काय झालं, काय काय तरी सांडले ना, काय सांडले ओपन करा पहिले. हे ब्लाऊज पण आलेले आहेत माझे बघा, अर्ध्यात कोणते कोणते दिले ते ब्लाऊज. आणि हे सगळ्या गोष्टी मी माझं पण चालतं होतं मग आणलंय की. हे माझे विटॅमिन डीचे शॉर्ट्स इथे मिळालेले, पण ते टेस्टच वेगळी होती, लिचीची होती, ती मला बिलकुल आवडत नव्हते. हे सेम मिळत नव्हते, हे यांना घेऊन आलं तर 2 आठवडे टेन्शन नाही. त्यानंतर या काही साड्या 2 आठवडे, आठवड्याला एक, सॉरी 2 महिने बरोबर. तेच म्हटलं असं काय एवढं पिणार काय पण त्यानं भरपूर फायदा झाला नाही मला. हे सगळं एवढं माझं आहे, मला वाटतं ना रे एवढं माझे. ते तुमचे कपडे आहेत, बाबांचे आहेत ते कपडे. ओके चलो अनपॅक करतील आणि हे सगळं मी ठेवून देते आता. प्ले बटन पण घेऊन आलेत. प्लस मला आता तुम्हाला हे एक ब्लाऊज दाखवायचं आहे. ही प्युअर हँडलूम माहेश्वरी टिश्यू सिल्क साडी आहे, पूर्ण टिश्यू. आणि ह्याचं जे डिझाईन आहे ना ते मी असं बनवून घेतलं. ही जरदोजी वर्क आहे आणि इथे याला समोर असे हुक आहेत, पण हा जो भाग आहे हा अटॅच आहे. कोठी टाईप जो ब्लाऊज असतो ना तर तसा आहे. तर पूर्ण असं हे डिझाईन करून घेतलं आहे. हाताला पण हे डिझाईन आहे आणि इथे बॅक साईडला पण हे हुक आहेत वरती, म्हणजे प्रॉपर बसतं. ही साडी जेव्हा नेसेन तेव्हा मी नक्कीच दाखवेन. मला प्लेन असं कलर हवा होता, कारण ही मी डिझाईन बघितली होती आणि मला अशीच करून घ्यायची होती डिझाईन. सो हे एक बघू, हे जेव्हा नेसेन तेव्हा. आणि ह्याची साडी पण त्याच्यावरती मी जरदोजी वर्क नाही पण मशीनवर करून घेतलं आहे, जे तुम्हाला दाखवेन जेव्हा साडी ही नेसेन तेव्हा. पण हा जो कलर आहे ना, हा कलर खूप उठून दिसतो. पोपटी कलर, पॅरेट ग्रीन खूप उठून दिसतो. मयुरीने खूप सारा खाऊ पाठवलेला आहे, त्यासोबत निशाताईंनी सुद्धा. तर मयुरीने लाडू, चिरोटे, लोणचं, त्याच्यानंतर चिवडा, चटण्या आणि त्यानंतर गुलाबजामुन असे काही पदार्थ पाठवले. त्यासोबतच निशाताईंनी सुद्धा शंकरपाळी, चकली असे काही पदार्थ पाठवले. दोघींचे एकाच बॅगमधून आले. आणि हे बघते, मला एक गोष्ट बोलायची, खूप दिवसापासून बोलायची ती मनात होती. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच, मला जो खाऊ जो आलेला आहे तो पाठवलेला. सो थँक्यू मयुरी आणि निशाताई. कारण मी मुंबईत असताना सुद्धा मला कधी मी माहेरी नसल्याची जाणीव करून दिली नाही आणि इकडे आल्यानंतर सुद्धा त्याने आठवणीने सगळा खाऊ माझ्यासाठी पाठवलेला आहे. थँक्यू सो मच. आता एक गोष्ट मला सांगायची आहे की आयुष्यात भाषा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. भाषा ही माणसांना एकमेकांशी जोडणारे संवादाचे माध्यम आहे. जगात इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, मराठी, हिंदी, तामिळ, मल्याळम अशा असंख्य भाषात जेव्हा आपण मातृभाषा सोडून एखादी नवीन भाषा शिकतो ना, तेव्हा चुका होणं अगदी स्वाभाविक आहे. कधी व्याकरण चुकतं, कधी एखाद्या शब्दाचा उच्चार चुकतो, तर कधी आपल्या मातृभाषेचा ॲक्सेंट त्या भाषेत जाणवतो. पण संवादाचा मुख्य उद्देश काय, की आपल्याला जे सांगायचं आहे ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं. मी जेव्हा इंग्रजीत एखादा शब्द वापरते तेव्हा अनेकदा कोणीतरी त्यांच्या उच्चारावरून मला करेक्ट करण्याचा प्रयत्न करतं. योग्य करेक्शन असेल तर मला स्वीकारण्यात काहीच अडचण नाही. एखादी मोठी चूक असेल, त्याचा अर्थच बदलत असेल तर नक्की सांगा. पण प्रत्येक छोट्या प्रोनाऊन्सिएशनवरून एखाद्याची भाषा किंवा त्याचं ज्ञान जज करणं मला योग्य वाटत नाही. कारण विचार करा, एखादी व्यक्ती जिची मातृभाषा इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश किंवा तमिळ आहे, ती मराठी शिकून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तिचा प्रत्येक उच्चार अगदी मराठी आपल्यासारखा असणार आहे का? कदाचित नाही. पण ती सांगण्याचा काय प्रयत्न करते हे आपल्याला समजलं तर संवादाचा उद्देश पूर्ण झाला ना. ॲक्सेंटवरती मातृभाषेचा प्रभाव असणं अगदी नैसर्गिक आहे. प्रत्येकाची भाषेची बोलण्याची पद्धत, लय, उच्चार वेगळे असतात. आणि सर्वात महत्त्वाचं, इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज, नॉट अ मेजर ऑफ इंटेलिजन्स ऑर नॉलेज. मला माहिती आहे माझ्या इंग्रजीमध्ये अजून बऱ्याच सुधारणा बाकी आहेत. मी बऱ्यापैकी इंग्रजी समजून लिहू शकते, पण हवी तितकी फ्लुएन्सी अजून आलेली नाही. पण मी जेव्हा एखाद्या ब्रँडशी बोलते ना, तेव्हा त्यांना माझं म्हणणं कळतं आणि त्यांना काय म्हणायचं हे मला तर अतिशय उत्तम कळतं, कारण इंग्लिश मला
अतिशय चांगलं समजतं. पण मी शिकते आहे. मला खात्री आहे मी अजून चांगलं बोलेन. इंग्रजीच नाही तर पुढे मला जर्मनसह अजून खूप साऱ्या भाषा शिकायच्यात. नवीन भाषा शिकताना चुका करेन, सुधारेल, पुढे जाईन. चुका होण्याच्या भीतीने शिकणं थांबवणार नाही. आणि जे लोक प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत मला मुद्दाम चुका शोधून पॉईंट आऊट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना एवढंच सांगायचं आहे, माझ्या ॲक्सेंटवर, प्रोनाऊन्सिएशनवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्वतःच्या स्किल्सवरती काम करा आणि स्वतःच्या आयुष्य अपग्रेड करा. मला कुठे सुधारायचं आहे हे मला माहीत आहे आणि त्यावरती मी कामही करत आहे. प्रत्येक वेळी हे महत्त्वाचं नाही. ब्लॉगमध्ये मी काय दाखवते हे महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही परीक्षेला मी बसलेली नाही की जिथे मला ॲक्सेंट आणि उच्चार माझा अगदी परफेक्ट व्हायला हवा. मला जे सांगायचं ते समोरच्याला समजलं तर ठीकच आहे, पण नाहीतर मी एखादा ॲक्सेंट बोलून समोरच्याला जर ते समजलं नाही तर कदाचित ते चुकीचं आहे. इथे आता मी तुम्हाला जी माला दाखवलेली आहे ती श्रुतिका पंडित हिने बनवलेली आहे. निशाताईंना मी कॉन्टॅक्ट केला होता जेव्हा स्वामींचा फोटो मी लावला होता की मला ताई त्याच्यासाठी काहीतरी हवं आहे, एखादी माला, एखादा हार. तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर मी ही ऑर्डर केली ती 11 माळी चाफ्यांची ही छान सुंदर माला मोतींची आणि खूप सुंदर दिसते फोटोला घातल्यानंतर. मी एंडिंगला तुम्हाला दाखवेन. श्रुतिकाचा नंबर तुम्हाला साईडला फ्लॅश होतोच आहे, त्यासोबतच मी कमेंटमध्ये सुद्धा पिन करून देईन. हा आलेला आहे मयुरीकडून खाऊ आणि हा आलेला आहे निशाताईंच्याकडून मला खाऊ. या अंगावर पडशील बाबांच्या. खाऊन सांग त्यांना पहिला लाडू तिथं बसून. बस सांग का आला नाही म्हणून विचार. फोन करू पण का आला नाही विचार. तू आज हे का बाहेर निघालस शाळेला? होय त्याचे अजून हाऊस ड्रेस म्हणे अजून मिळाला नाही त्यांना त्याला. हे पण छान आहे, मला हे लय आवडलं भुजिया. कर्टन्स लावणारे आज फायनली आले होते. रोमन ब्लाइंड्स किंवा आपण रोमन शेड्स म्हणतो, फोल्ड होत जाणारे फॅब्रिक आहे ब्लाइंड्समध्ये आणि हे सुंदर कलर मी त्या दिवशी निवडले होते. त्यानंतर हा झेब्रा ब्लाइंड्स किंवा डे अँड नाईट ब्लाइंड्स आपण बोलतो, ट्रान्सपरंट आणि ऑपेक अशा अल्टरनेटिव्ह पट्ट्या असलेले ब्लाइंड्स आहेत. हे बाबांच्या रूमला आहेत, म्हणजे जेव्हा हवं तेव्हा आपण असं मस्त ब्लाइंड्स हे करू शकतो ज्याच्यामुळे वारा पण येतो किंवा मग क्लोज केले की छान असा डे नाईट टाईपमध्ये आहे. तुम्हाला दिसते, मी करून दाखवते. एक सुंदर मला आता हे ऑप्शन मिळालेलं आहे. आरवच्या रूमला सुद्धा असेच आहेत, फक्त कलर वेगळा आहे आणि बाबांच्या रूमला त्यांच्या रूमच्या रंगसंगतीनुसार मी हा शेड निवडलेला आहे आणि बाबांना सुद्धा तो आवडला. हे बेडबॅग कुशन जे आहे माझ्या रूमला लागणार होतं, जे खूप जणी विचारत होते की ताई हे पाठीमागे असं का ठेवलेलं आहे. तर आता बघा हे असं झालेलं आहे. कलर हा मी ऑलिव्ह ग्रीनमध्ये निवडलेला होता. त्यानंतर मेन हॉल जो आहे, इकडे घेणार काय तू जरा सरकवून. होय जरा इकडे घेऊया, इकडच्या साईडला. इथं घेऊया. इथं ते तिथं हे झालं, आता राहू दे तसंच. काय तर लावता येईल छोटंसं. बरं बाजारातून जाऊन आलो हे माझ्यासाठी. काय ते अच्छा छोटा हे झुणक्याचा पोळा सांगितलं ना, एक भाकरी होती ना. येस. आवाज कमी कर टीव्हीचा. का आम्ही आलो बाहेरून जाऊन. आता वाजले किती? 7-7:30 झाले असतील ना. काय माहिती नाही, लय घड्याळ चमकते म्हणून दिसे ना. मला वाटते 7:30च्या आसपास असेल, तर आपण 6 वाजता गेलो होतो. मग ते कसं वाटतं मला. करेक्ट 7:30. आणि आता जेवतोय आम्ही. आज जरा ह्यांना गडिंग्लस फिरवून आणलं मी. इतके वेळा येऊन गेलो गडिंग्लसमध्ये, मला कुठल्या वाटेने घेऊन जायचं नाही, काय समजणं आलंय मला. तुम्हाला समजलं आता कुठून कुठून घेऊन गेले मी. मला 2 दिवसात ही समजलं वाटतं. एवढं विसरते मी, पण मला 2 दिवसात समजलं. आज फ्लावरची भाजी आहे. त्यानंतर आज दिवसभर घरामध्ये पडद्यांचं काम चालू होतं. सगळे पडदे, सगळ्यांच्या रूममधले पडदे लागलेले आहेत आणि ते मी नंतर जेवण आमचं झाल्यानंतर दाखवते. तुर्तास नातू आणि आजोबा बाबांच्या रूममधलं टी व्ही लागला आहे आणि ते दोघे तिथंच आहेत. आरव त्यामुळे दोघांना हिथं आणून दे, आमचा आम्ही इकडं बघतो. तो टी व्ही त्यांचा म्हणे, हा टी व्ही आमचा. तो टी व्ही त्या दोघांचा म्हणे आणि हा टी व्ही आम्हा दोघांचा. आम्हाला हे तुम्ही तिकडं बसा, आम्ही इकडं बसतो. पप्पा बिल भरणार आहेत. हां पप्पा बिल भरणार आहेत. हाँ अभी दिल दिया है तो बिल तो भरना ही पड़ेगा. काय
खूप दिवसानंतर काय म्हणतो त्याला असे शब्द आमच्या कानावरती पडलेले आहेत. घे रे पाणी, घे तुम्हाला दोघांना. साहेब तुम्ही बोलायला लागला नको. पाणी खाऊ नको म्हटलं मी. तू दोघांना काय सगळ्यांना पाणी घेतलंस तरी चालेल, असा काय प्रॉब्लेम नाही आहे. आपल्या घरात दोघंच नाही आहे, चौघे होत आपण. काय बघायला लागलास? काय केलंय? फ्लावर पुष्पा काय? पुष्पा समज के फ्लावर समजी का म्हणजे. नाही फ्लावर की भाजी समजी. मम्मी मला असं एकदम काय बोलतात त्याला नॉस्टॅल्जिक. नाही मग ते आषाढी एकादशी आहे असं मला हा आहे ना. तर मग दरवर्षी कसं ते तिथे व्हायचे ना साजरी. हां ते कपडे बिपडे तो घालून जायचा ना. हा तुम्ही फोटो वाटायला बघितलं उद्या पण होते की, पण उद्या तुझं आता पेपर, सोमवारी आहे ना. इथे तुझा पेपर असल्यामुळे तो गोंधळ झाला. सोमवारी आता आम्ही मस्त असं ट्रेडिशनल ट्रेडिशनल तन्वीची भाषा ट्रेडिशनल. पाणी घेऊन जाऊ पहिले बाबा, पाणी घेऊन जाऊ. ओके आता आम्ही जेवून घेतो आणि त्याच्यानंतर पडदे कसे लागलेले हे दाखवते मी. आणि मी इतकं का वाट बघत होते पडद्यांची, कारण पूर्ण लुक चेंज झालेला आहे. होम टूअर सगळे बोलत आहेत, पण होम टूअरसाठी अजून हे यायचं बाकी आहे. काय हो? सोफा. घरातला मेन मेंबर. सोफा यायचं बाकी आहे. ते सोफा आल्याशिवाय होम टूअर देणं अवघडच आहे. तर मग चला जेवू, मग आपण ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करूया. स्वामींनाही चाफ्याची मोती मला घातल्यानंतर इतकी सुंदर वाटत होती. मला आता वाटत होती की फोटो कंप्लीट झाला आहे. मला एक शॉल पण वरती अशी करायची आहे, पण बघू ती कशी मिळते आता. हॉलमधले हे कर्टन्स किंवा ड्रेप्स विथ शेअर कर्टन्स जे आहेत तर मस्त वाटतात मला. म्हणजे बेज ब्लॅकआउट किंवा डिम आउट कर्टन आहेत आणि आत व्हाईट शेअर कर्टन आहे याच्यामध्ये. त्या दिवशी जेव्हा आले होते घरी तेव्हा मी हे सगळे कलर्स जे आहेत ते मी आणि माझा इंटेरियरवाला जो आहे तर दोघांनी मिळून निवडले होते आणि फायनल ते सगळे बनून आले. माझ्या बेडरूमचं तर लुक टोटली डिफरंट झालं आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन, चेकआउट करायला विसरू नका.